आज आपल्या या डोंगोरी देवराई मनराई प्रकल्पामध्ये आमचे सहकारी मित्र पत्रकार बंधू आदरणीय विठ्ठलरावजी वळसे पाटील यांनी लिहिलेल्या निसर्गकथा या पर्यावरण व निसर्ग माहितीच्या पुस्तकाचं आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन होणार आहे। तत्पूर्वी आदरणीय निवृत्त प्राचार्य आदरणीय देशकर दत्ता देशकर सर यांचं आपल्या सर्वांच्या वतीने आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। शुभागमन झाले असे आदरणीय सचिनजी लोखंडे सर शिक्षण विस्तार अधिकारी भोर पंचायत समिती सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मी आदरणीय हुकमराव भाऊ यांना विनंती करतो कृपया आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हायचे। संत व समाज सुधारक विचार केंद्राचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय हुकमराव भाऊ यांना, त्याचप्रमाणे शिक्रापूर नगरीचे सन्माननीय उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते अक्षर फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय मयूरजी करचे आपणास विनंती कृपया आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हायचे। या पुस्तकाच्या प्रकाशिका मातृरक्षा मासिकाच्या संपादिका आदरणीय स्वातीताई इंगळे आपणास विनंती कृपया आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हायचे। आपले सर्व शिरोळ हवेली तालुक्यातील पत्रकार बांधव आजच्या या गोड कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाले। त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद शिरोळ ग्रामीण या साहित्य परिषदेचे सन्माननीय सर्व पदाधिकारी कार्यकारी सदस्य मंडळ या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाले। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मी या बकोरी वनराई देवराई प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर राज्य माहिती सेवा समितीचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आणि आता नव्यानं माहिती सेवा पत्रकार संघ या संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक चंद्रकांतजी वारगडे यांनाही विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचे। आपल्या पत्रकार बांधवांच्या वतीनं एक प्रातिनिधिक सहकारी मी मिडगुले काका ज्ञानेश्वर मिडगुले काका यांना विनंती करतो आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हायचे। नाईक सर आदरणीय दीपकजी नाईक सर यांना विनंती कृपया आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हायचे। ही काळाची गरज आहे। आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। प्रातिनिधिक सर्व आपल्यातील ही मंडळी या ठिकाणी आले, कोणीही नाराज नसणार आहे। सर्व आपण सौम्य सुसंस्कृत सुस्वभावी आहात। मी सर्वच मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो आपण या विषयावरती लेखन सुरू आहे। गेले 25 वर्ष जलखंड काढता दर महिन्याला जलसंवाद हे मासिक पुण्यातून प्रकाशित होत असतं। संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभरामध्ये याचं वितरण होत असतं। त्याचबरोबर दर दिवाळीला जलोपासना हा एक दिवाळी अंक सर प्रकाशित करत असतात। पाणी आणि वन या विषयाची तज्ञ असणारे सर आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लागले, त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो।
कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले प्राध्यापक कुंडली कदम सर, प्राध्यापक गुरुनाथ पाटील, प्रभाकर मोकळे सर, ज्यांचं नाव आपल्या प्राथमिक शिक्षणाच्या पुस्तकामध्ये गाजले असे कवी सचिन जे बेडकर पाटील तेही यावरून या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या शिरू हवेली तालुक्यातील सर्व मतदार बांधव, त्यामध्ये आदरणीय दीपक नाईक, दैनिक पुढारी, नितीनजी शिंदे, सावभाऊ निवेदक बाळासाहेबजी मेमाने, सचिन धुमाळ, जितेंद्रजी आव्हाळे, श्रीकांतजी शेख, आकाशजी बोर्डे, पोपटजी मांजरे, ज्ञानेश्वरजी पाटीकर, शंकरजी पागळे, आमचे हडपसर येथून आलेले पत्रकार सहकारी धीरजजी महांदरे, मार्गदर्शक सहकारी पत्रकार मित्र संभाजीराव बोर्डे, त्याचप्रमाणे सचिनजी तापीर, सर्व पत्रकार बांधवांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय उद्धवरावजी भोसले यांचे सर्व सहकारी आदरणीय रवींद्र कंद, प्रकाशजी गोसावी, सुहासजी कमाले यांचंही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ज्यांचा नजर चुकीने नामोल्लेख राहिला असेल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, आपण पुढील कार्यक्रमाकडे बोलूया. जे प्रमुख पाहुणे त्यांचा परिचय करून देऊया, त्यांचा सन्मान करूया आणि पुढील प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलूया. आजचं हे पुस्तक गेले 2-3 वर्षांपूर्वी त्यांचं एका अपघातामध्ये निधन झालं आणि विठ्ठलरावांनी त्यांचा एक मित्रभाव जपला की आजचं हे पुस्तक अर्पण कोणाला करायचं, आदरणीय केडी भाऊच्या चरणी ते अर्पण करायचं. आणि त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात विठ्ठलरावांनी ज्यांच्यासोबत पत्रकारिता केली, ज्यांच्याबरोबर प्रिंटिंग क्षेत्रामध्ये काम केलं, असे ॲडव्होकेट अविनाशजी रहाणे की जे आपेगावची होते आणि पुढे ते शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते होते. पुढे पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख म्हणूनही त्यांनी कामकाज केलं. असे ॲडव्होकेट अविनाशजी रहाणे आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक मित्र आदरणीय केडी भाऊ भवाने यांच्या चरणी हे पुस्तक आज हे अर्पित होणार आहे. मी प्रथमतः आपल्या प्रमुख मान्यवर पाहुण्यांचा परिचय करतो. त्यानंतर गव्हाणे कुटुंबातील सदस्य आज या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्यांना विचारपीठावरती आमंत्रित करून त्यांना ते पुस्तक आपण काहूनच्या रूपाने अर्पण करूया असे सांगतो. मी आत्ताही बोलण्यातून केला, पण एक औपचारिकता म्हणून मी पुन्हा एकदा सरांचा परिचय करून देतो. सर पुण्यामध्ये पाषाण भागामध्ये सर राहतात, त्यांचं कार्यालय तिथेच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, पूर्वी औरंगाबाद, अलीकडे संभाजीनगर या शिक्षण विद्यापीठामध्ये सर प्राचार्य म्हणून सर सेवानिवृत्त झालेले. त्याचप्रमाणे जलसंवाद या मासिकाच्या माध्यमातून सरांचं एक वैचारिक लिखाण सुरू असतं. त्यामध्ये सरांचं वेगवेगळी व्याख्याने होत असतात. जवळपास 1000च्या आसपास व्याख्यानं सरांनी महाराष्ट्रभर जल संधारण आणि जल व्यवस्थापन आणि वन व्यवस्थापन याबाबत केलेली आहे. सरांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यामध्ये जलसंवाद मासिक, जल उपासना, एक दिवाळी अंक आणि पाण्यावरती अनेक पुस्तके सर त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या मनोभाव त्याबद्दल सविस्तर चर्चा होतील. दुसरे आपले प्रमुख पाहुणे हे विठ्ठलरावजी वळसे पाटील यांचे वर्गमित्र आहेत असे आदरणीय सचिन लोखंडे सर खास या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. सर भोर तालुका पंचायत समितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी या पदावरती ते सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून शिक्षणाचं चांगली ज्ञानगंगा तालुक्यामध्ये वाहत आहे. सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वाती दिगंबर इंगळे, कारण पुस्तक प्रकाशित करायचं म्हटलं की त्याला एक प्रकाशक चांगला लागतो. प्रकाशकाशिवाय पुस्तक कुठलंही प्रकाशित होत नाही हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. सौ स्वाती दिगंबर इंगळे त्या निसर्गदाता या पुस्तकाच्या प्रकाशित आहेत. मातृरक्षा प्रकाशन या नावाने त्यांची प्रकाशन संस्था कार्यरत असतो. मातृरक्षा मासिकाच्या संपादिका, तसेच साप्ताहिक स्पर्धा वार्ता व साप्ताहिक कुंभ विकास या मासिकाच्या साप्ताहिकाच्या त्या संपादिका आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. विचारपीठावर बसलेले मयूरजी करंजे, मग अशी त्यांची माझी ओळख झाली. ते शिकारापूर नगरीचे उपसरपंच, त्याचप्रमाणे अक्षर या संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचंही स्वागत. वारकडे साहेब यांची ओळख आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. ही बकुळी वनराई प्रकल्प 2017 बरोबर अगदी
निष्फळ असलेला हा डोंगर फक्त दगड मातीचा हा डोंगर आणि यामध्ये यावलियाने सुरुवात केली सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आणि आज जवळपास 50,000च्या पुढं जवळपास 1 लाखाच्या आसपास हे वृक्षराजी ही निसर्ग संपदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मागच्या 2 वर्षापूर्वी छत्रपती जलाशयाची निर्मिती झाली आणि त्या माध्यमातून त्यांचं एक लक्ष आहे की 1 कोटी वृक्ष लागवड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या संधी मिळेल तिथे ते करणार आहेत आणि आता 1 कोटी लिटरचं हे पाण्याचं तळं त्यांनी या ठिकाणी स्थापन केलंय. त्याच्या माध्यमातून जवळपास 20-25 इंधन विहिरींना याच्यामुळे फायदा होतोय. त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन, आभार. औपचारिकता व्यासपीठावरील स्वागताची मी संपवतो आणि गव्हाणे यांचा सन्मान आपण आपल्या सर्वांच्या वतीने करूया. बनण्याची संधी अण्णांकडे पाहता त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून दिली. सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पाठ्यपुस्तकातील कवी मयूरजी करंजे आदरणीय अण्णा यांच्या पत्रकार सहकारी विजयजी लोखंडे यांचं स्वागत. पत्रकार आणि साहित्यिक एकत्र आल्यावर काय जादू होती आपल्या सर्वांना माहिती आहे. दिसतो परंतु त्यांना प्रकाशित म्हटले की आपल्याला पुरुष दिसतो परंतु अलीकडे महिलाही प्रकाशिका कार्यरत आहेत आणि हे खरंच एक कौतुकास्पद आहे. कारण साहित्य क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान सावित्रीबाई फुलेंच्या त्यांचा सन्मान आमचे सहकारी मित्र सचिनजी धुमाळ यांना विनंती आपणही या ठिकाणी उपस्थित राहा. अंजली जामकर आपणही उपस्थित राहा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांचेच परिचित असणारे आदरणीय सामान्य पोलीस पाटील जयसिंगजी भंडारे आपण उपस्थित झाला. आपलं मनपूर्वक उपस्थित आपलं मनपूर्वक स्वागत. ज्ञानेश्वरजी पाटेकर आपणही स्वागत. गावाची पाहणी झाली. सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत सत्कार झाला. आता मुख्य जो आपला विषय पुस्तक प्रकाशन सोहळा याकडे वळूया. मी सर्वच उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आजच्या या निसर्गदाता या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या सुभाष नाव सुंदर दिले विठ्ठलरावांनी निसर्गदाता. कारण निसर्ग हाच दाता आहे, निसर्ग हाच देणारा आहे आणि एक चांगलं नाव त्यांनी आजच्या या लेखमालिकेच्या पुस्तकाला दिलेलं आहे. मी त्यांचं या नावाबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. फोटो सगळ्यांनी घेतले सर माग आणि बालकुमार साहित्य परिषद पुणे शाखा शिकागो यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी सत्कार होतोय, सन्मान होतोय. धन्यवाद. यांचे चिरंजीव अभिजित त्याचप्रमाणे कन्या त्यांचे बंधू यांना मी विनंती करतो कृपया आपण विचारपीठाजवळ यायचंय. आपलं रक्त आज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याकडं भावना वाहिलेली ही स्मृतीपर श्रद्धांजली आपण समजूया. कारण असं अनावधाने कमी घडतं की आपल्यातून गेलेल्या एखाद्या सहकार्याला अशी एक अपूर्वपूर्वक श्रद्धांजली वाहणारे कमी भेटतात. त्यात आपले विठ्ठलराव वळसे पाटील यांचे खास अभिनंदन आहे. धन्यवाद. त्यांचा हक्क आहे कारण त्यांच्या संस्थेच्या वतीनं आज हे पुस्तक प्रकाशित झालंय की त्याबद्दल आज त्यांचे अनुभव होतील. आणि मी प्रथमतः पुस्तकाच्या वतीनं पुस्तकाची प्रस्तावना आणि माहितीपर थोडस सांगण्यासाठी मी विठ्ठलरावजी वळसे पाटील यांना विनंती करतो की पुस्तकाची आज निसर्गदाता या पुस्तकासाठी
आपण सर्व उपस्थित राहिला सर्वांचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आभार यासाठी शिरोड हवेली आणि एकच परिवारातील सर्व मित्रमंडळी आणि माझ्यासाठी तुम्ही सर्व आदर्श आहात. व्यासपीठावर मात्र आम्ही नाममात्र आहोत, परंतु आज हा योगायोग जोडून येण्याच्या पाठीमागचं सर्वात प्रथम योगदान मी चंद्रकांत दादा वाघडे यांना देतो. कारण त्यांना मी पाठीमागे म्हटलं होतं मी एक पर्यावरणाच्या विषयीचे लेखांचे संकलन करतो. ते म्हटले कार्यक्रम माझ्याकडे झाला पाहिजे आणि कार्यक्रमाला जेवढे लोक येतील तेवढ्याचं सगळं काय जे असेल ते आम्ही काम करू. जेवणाची व्यवस्था त्यांनी केली. कारण चंद्रकांत दादा आणि आम्ही 2017 साली जोशी काकांबरोबर एका विषयावर चर्चा करत होतो. तेव्हा चंद्रकांत दादा मला म्हणले की पत्रकार आम्हाला झाडं लावायचं. मग त्यांनी तो संकल्प सुरू केला होता. फक्त मी त्याला त्यावेळेस सुचवलं की तुम्ही देशी पद्धतीची झाडं लावायची, पक्षी पशु आणि पर्यावरणासाठी उत्तम असतात. त्या माग चंद्रकांत दादांनी गेल्या 8 वर्षाच्या या कालखंडामध्ये 1 लाख झाडं लावलेली आहेत. त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि इंटरनेटवरून माझा एक वाचला होता आमच्या मॅडमनी या मातृराच्या मासिकाच्या महासंपादिका आहेत आणि प्रकाशनाच्या त्या प्रकाशिका आहेत. तर त्यांनी सांगितलं की एक तुम्ही जर याचे संकलन करत असाल तर मी या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही करून देऊ. आणि त्याच्यानंतर आम्ही सरांना विचारलं की सर असा असा विषय आहे, या ठिकाणी 1 लाख झाडं लावलेली आहेत. डॉक्टर दत्ता देशकर सरांनी तुरंत सांगितलं की मला यांच्याशी संवाद साधायला खूप आवडेल. लोक लवकर येतील या अपेक्षेने सर 10 वाजता येऊन थांबले होते सर्वांच्या आधी. जो मी आलो त्याच्यामध्ये माझ्या मागे 5 मिनिटं सर आले. आता हे निसर्ग आता पुस्तक मी 2018 पासूनचे जे स्तंभ आहेत त्यातून संत ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी महाराजांपर्यंत आणि पर्यावरणाच्या सुरुवातीच्या कालखंडापासून जेव्हा पर्यावरण सुरू झाला तेव्हापासून तर सायलेंट व्हॅलीच्या आंदोलनापर्यंत आणि त्याचे कायदे काय आहेत याविषयी त्याच्यात व्यवस्थित संकलन केलेलं आहे. मी 1990 साली पहिल्यांदा वाचकांचं पत्र लिहिलं आणि ते स्थानिक विभागाच्या विरोधात गेलं. त्यामुळे काय झालं की माझ्या पाठीशी अविनाश राणे सारखा शिवसेनेचा नेता उभा राहिला आणि त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की बाबा तू जर वाचकांची पत्र इतके निर्भयपणे लिहिलं असेल तर तुझं काय खरं नाही. त्याची नंतर हळूहळू माझी पिढी बाबूशी पडली. त्याच्यानंतर अविनाश राणे यांनी साप्ताहिक कोबाटा 91 साली सुरू केलं आणि त्या साप्ताहिक कोबाटामध्ये त्यांनी मला थेट उपसंपादक पदाची धुरा दिली. आम्ही 7 जण उपसंपादक पदावर काम करत होतो. त्या टायमाला दर आठवड्याला एकाचा एक लेख असायचा. त्याच्यातून निर्भीडले काम कसं करायचं आणि प्रत्येकाला त्यातून मार्गदर्शन कसं व्हायचं हे मला शिवसेनेचे जिल्हा नेते ॲडव्होकेट अविनाशजी राणे यांनी शिकवलं. त्यानंतर वाचकांची पत्र कमीत कमी शब्दात कशी मांडायची कशी प्रभावित असावी हे किती भाऊंनी शिकवलं. आणि आज एवढं असं आहे की त्या दोन पहिलं पुस्तक मी अविनाशजी राणे यांच्या हस्ते प्रकाशित केलं आणि दुसरं पुस्तक मात्र त्याला अर्पण करावं लागलं. त्याच्यानंतर केडू बाबूंचं सुद्धा असंच झालं. केडू बाबू मला नेहमी म्हणायचे तू लेख द्यायला चालू केलं ते सगळे व्यवस्थित संकलन करून ठेवायचा, व्यवस्थित त्याचे पण एका फोल्डरमध्ये ठेवत जायचं. म्हणजे त्या फोल्डरमुळे काय होईल तुला कोणता नाही कोणत्या टायमाला हवाय तर तुला तो मिळेल. म्हणून ते केडी भाऊंचं मला सतत आठवण झाली आणि हे पुस्तक मी केडी भाऊ ज्येष्ठ पत्रकार आणि ज्यांनी मला 1993 सालापासून वाचकांची पत्रे कशी लिहावी हे शिकवलं त्या कुटुंबाला आम्ही अर्पण केलं. या कार्यक्रमाचा असा उद्देश होता की सर्व वैचारिक मंडळी एकत्र यावी आणि सरांचे विचार ऐकावे. सर इथे आमचे शेरखानचे मित्र आहेत ते वन्यजीवविषयी खूप काम करतात आणि ते सर्प मित्र आहेत त्यांचे गिनीज बुक रेकॉर्ड झालेलं आहे. आमचे आता ते मित्र आलेले नाही सगळे येऊन गेले मोराच्या चुचुलीचे. त्यांनी त्या ठिकाणी वनराई चालू केलेली आहे. कोरेगावमध्ये वनराई चालू आहे, सरसवाडीमध्ये वनराई चालू आहे आणि चंद्रकांत दादांच्या मार्फत जगपिंपळे या ठिकाणी सुद्धा मोठी वनराई चालू आहे. आता सचिन सरांचं जर सांगायचं झालं तर सचिन सर आणि मी वर्गमित्र आहे. आम्ही बऱ्याच वर्ष नाही भेटलो तरी आम्ही एकमेकाची नेहमी ख्याली खुशाली विचारित असतो. मॅडमनी त्याला मग त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं त्याच्या पुस्तकाच्या पण त्यांनी वेळ काढला की मग नाही या पुस्तकाच्या प्रकाशनाला मला जायचं.
म्हणून मी मॅडमचे मनापासून आभार मानतो. शिरोळ हवेलीतील सर्व आलेल्या पत्रकारांचे आणि आमचे सर्व लेख परिवारांचे मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी प्रवास सांगितला की लेख मला प्रकाशित होण्यापासून ज्यांची प्रेरणा मिळाली असे ॲडव्होकेट अविनाशजी राणे, केडी भाऊ. कारण पूर्वी सकाळमध्ये वाचकांचं पत्र वारत नाही यायचा की ग्रामीण भागामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील, ते एक कॉलम असायचं, त्याच्यामध्ये ग्रामीण भागात वाचक लिहायचे आणि त्याच्यातून आम्हाला बरेच पत्रकार तयार झाले की जसे आपले विठ्ठलराव आनंदीचे अर्जुन वेदनकर असतील, एवढी पाखरे असतील, आपले एम जी सेनार असतात, ही मंडळी पूर्वी जुनी जी आहे त्यांचं वय आता 70 आहे, 65च्या पुढे. ती लोक आताही आम्हाला नवीन पत्रकारांना सांगतात की आम्ही सुरुवातीला वाचकांचा पत्रव्यवहार याच्यामध्ये आम्ही लेखन करायचं आणि त्याच्यानंतर आम्हाला संपर्क करून घ्यायचं किंवा तुम्ही छान लिहिताय, याचा थोडासा असा बदल करा आणि बातमी पाठवायला वर्षभराने त्यांना सुरुवात करायला लावली त्याची. माध्यम बदलत गेली, प्रिंट मीडिया आला, त्याच्यानंतर आपला टीव्ही मीडिया आला, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आला आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आज प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक हा पत्रकार झालाय. तुमच्या आमच्या मनातले प्रश्न, तुमच्या आमच्या समस्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत, अगदी जगभरापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. ही माध्यमं खुली करण्यात आली, परंतु पूर्वी पत्रकार म्हणजे एक मोठं वगैरे असायचा ना की राजकीय क्षेत्र, सामाजिक कार्य, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पत्रकाराला एक आल्याने साधारण महत्व असतं. आपण यानंतर मी ज्येष्ठत्वाच्या नात्याने प्रातिनिधिक स्वरूपात संत व समाज सुधारक विचार केंद्राचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय उत्तमराव भोबे यांना विनंती करतो आपण या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी लेखकास शुभेच्छा. या पुस्तकाचे लेखक माननीय श्री विवेक मुळशी पाटील यांच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांचं ऐकायचे. माननीय श्री दत्ता देशकर संपदा मासिक या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभले. त्याचप्रमाणे व्यासपीठावरील आमचे सर्व सन्माननीय कोकणी सर असतील, स्वतंत्र सर असतील, सगळे सगळ्या कारण एकच, कारण वैश्य पाटलांनी पुस्तक लिहिलेले आपल्या शिरूर ग्रामीण ते काम करतात आणि हा म्हणून खऱ्या अर्थाने हा सगळ्यात तुम्हाला आम्हाला आनंद आहे. लक्षात त्याचबरोबर आमच्या मुख्य या भागात ते वनराईचं काम करतात, छत्रीकांची वारघडी सगळ्यात त्याच्या प्रेमामुळे तुम्ही कार्यक्रम घेतला आणि आम्हाला वनराई आणि तळ पाहता आले त्याने देतात जवळ असताना पाहता नव्हतं आलं हे आम्ही त्यामुळे खऱ्या धन्यवाद देतो. मित्रांनो, आपण पाहतो जीवनामध्ये काम करत असताना नाही का आपण काय करावं. आणि मनुष्य हा आज हे चांगला, उद्या वाईट असेल, परवा चांगला असेल, पण निसर्ग भेदभाव न करता सर्वांना हा म्हणत नाही हवाई टेकाला मी पाणी देणार नाही, सूर्यप्रकाश देणार नाही, पण तुमचा आमचा खऱ्या अर्थाने मित्र कोण आहे? निसर्ग आहे. त्यामध्ये पंचमाप ती कधी तुझा भाव करत नाही. माणसं मात्र प्रसंगामध्ये स्वार्थाने तुझा भाव करतात, पण आपण नेहमी निसर्गावर प्रेम करणं महत्वाचं. आज मुख्य वक्ते आपल्याला आणि दत्ता देशकरजी लाभलेले त्यातून एवढं सांगतो. मी ह्या भागामध्ये ज्या खाणी होत्या प्रदूषण होतं त्या विरुद्ध फार NGT पर्यंत गेलो होतो, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो, लोकांना त्रास होतो, पण पुढारी लोक फक्त पैशासाठी काम करतात, काही पाहत नाही, परवानग्या देतात. आम्ही पण भांडलो पण लोक सहकार्य करत नाही. लक्षात आणि खऱ्या अर्थाने वैश्य पाटलांचं आणि आमच्या सुरू हवेली त्या साहित्याचं मोठं काम आहे. या निमित्तानं वैश्य पाटलांना मी पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. तुमच्या मनात दिसलं होतं प्रकाशित हो, समाजाला दिशा देण्याचं काम करू अशी या निमित्तानं विनंती करतो. आपण गेले सातत्याने 20 वर्षापासून पेरणे फाटा येथे संत व समाज सुधारक विचार केंद्राचं काम पाहतात. अनेक विद्यार्थ्यांना घडवायचं काम करतात. ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा हा विषय ग्रामीण भागातील मुलांना माहीत नसताना अण्णांनी त्या ठिकाणी त्यांच्या केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षेची एक स्टडी लायब्ररी सुरू केली आणि त्या माध्यमातून जवळपास 100 पेक्षा जास्त ग्रामीण भागातले विद्यार्थी अधिकारी रूपामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतात. कोण PSI झाले, कोण STS झाले, कोण कक्ष अधिकारी झाले, कोण लेखाधिकारी झाले. अगदी माझा एक तुला मिळवणा अण्णांच्या अभ्यासिकेमध्ये म्हणजे अभ्यास करून तो आज मंत्रालयामध्ये अर्थ विभागामध्ये लेखाधिकारी म्हणून काम पाहतोय. अण्णा खरंच तुमचं करावं
करावं तेवढं आपलं अभिनंदन कमी आहे. आदरणीय सचिनजी लोखंडे यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. त्यांचे मित्र विठ्ठलराव वळसे पाटील पोलीस पाटील असलेले त्यांच्या निसर्गदाता या पुस्तकाच्या निमित्ताने व्यासपीठावरती असलेले सर्व सज्जन असलेली समोरची सर्व मंडळी विठ्ठलराव आणि आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत. त्यांनी जर सांगितलं की त्यांनी सुरुवातीलाच बोलला म्हणजे 10वी तासाला पत्रकारिता टप्प्याटप्प्याने सुरू केली. आमचा एक PJN म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा ग्रुप आहे आणि त्याच्यावरती विविध लेख विविध वर्तमानपत्रामध्ये लेख विठ्ठलराव टाकत असतात. संत साहित्याचा अभ्यासाबरोबर ज्ञानेश्वरांपासून त्यांनी सांगितलं की तुळशी महाराजांपर्यंत वेगवेगळ्या संत साहित्याविषयी अत्यंत बारकाईने अभ्यासपूर्ण माहिती घेऊन आताच्या समाजाला कशी उपयुक्तता असेल अशा पद्धतीचं त्यांचं लेखन असतं. विविध निसर्गाविषयी त्यांचं लेखन असतं की गणपतीचा उत्सव आपण कसा साजरा करावा, दसऱ्यामध्ये दसरा साजरा करत असताना आपट्याची पानं तोडू नये, त्याच्याऐवजी काय करावं हा आताचा जो गरजेचा भाग आहे तो ते नेहमी सांगत असतात. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि देता येतात देणाऱ्याचे हात द्यावे असं म्हणतात. परंतु हा जो निसर्गदाता आहे त्यांच्या निमित्ताने येलेला आहे या निसर्गाचे हात आपण कसे घेऊ शकतो हा फार मोठा प्रश्न माझ्या पुढे पडला. निसर्ग हा पूर्णपणे दाता आहे आणि आत्ताचा येताना म्हणजे वाटकर साहेबांनी सांगितलं की मी जेव्हा कॉलेजमध्ये 1996-97ला DED शिकत होतो इथे एकनाथ वारगडे म्हणून होते आमचे शिक्षक मित्र होते आणि ते सांगायचं आमचं गाव म्हणजे नकाशात हरवलेलं गाव. तर हे नकाशात हरवलेलं गाव एकदा मी बघायला होतो तर प्रचंड दुष्काळग्रस्त किंवा कोरडेपणा या ठिकाणी जाणवत होता. परंतु या वनराईच्या माध्यमातून येताना म्हणजे वाघोरीपासून येताना जी गर्दी माणसं किंवा इमारती आहेत आणि तिथून इथे येताना आहे जेव्हा समोरचा डोंगर दिसू लागतो त्यावेळी निसर्गाची गरज काय ती सिद्ध होते आणि आपण ती सगळी मंडळी ते सगळं जोपासत आहात. निसर्गदाता या निमित्तानं निसर्गाचा महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी होईल. आपल्या सगळ्यांना म्हणजे आपण ज्या तिथं आलो आहोत त्यामध्ये आपल्या सर्वांना निसर्गाचं महत्व माहिती आहे. माझ्या मित्राचं पुस्तक प्रकाशित होतं त्यांनी परवाची सांगितलं त्यावेळी मला प्रचंड आनंद वाटला की अरे आपला मित्र पुस्तक लिहितो. अलीकडच्या काळात पुस्तक लिहिलं ते छापलं आणि ते विकलं झालं याही हे अत्यंत दुर्लभ असा प्रकार आहे आणि ही धाडस विठ्ठलराव वळसे पाटील यांनी केलेलं आहे. या पुस्तकाचं स्वागत सर्व मंडळी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना या पुस्तकासाठी मी शुभेच्छा देतो. काळामध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये बरेच क्रांतिकारक या ठिकाणी लपण्यासाठी येत असायचं असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. या डोंगरामध्ये अनेक गुहा आहेत. तुम्ही जर त्या केसनंद वाडी बोलाय रोडनी गेले तुम्हाला तिथं गुहा दिसतील. त्यामध्ये क्रांतिकारक 10-20 दिवस लपल्याचे पुरावे आहेत. चारही बाजूने डोंगर, तिन्ही बाजूने आणि एकच बाजूने येणारी जी जाणारी वाघोली मार्गे जाणारी ही वाट आणि पूर्वी पावसाचं प्रचंड प्रमाणात या भागात असायचं प्रमाण असायचं तर गर्द झाडी या डोंगर रंगामध्ये असायची आणि मध्येच एक तुमचा छोटस खेडेगाव. आता लोकसंख्या वाढली आहे वाढकडे साहेब बरोबर. पूर्वी मला वाटतं 200-300 लोकांची एक वस्ती छोटीशी गावाची असेल असं हे गाव आणि आता सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे की शोधत गावात यायला लागायचं. हवेलीच्या महसूल विभागामध्ये बकुळेचा नामोल्लेखही महसुली नोंदीमध्ये नव्हता. कालांतराने तो ग्रामस्थांना नोंदवायला हवा असं हे दुर्लक्षित असणारे गाव आज हे वारगडे साहेबांच्या कार्यामुळे म्हणा किंवा गावातील अनेक सुहृदयी लोकांच्या कार्यामुळे आज हे इतिहासाच्या पानावरती नक्कीच त्याची नोंद होईल. असो सरांनी उल्लेख केला की निसर्गदाता पुस्तक तर प्रामाणिकपणे सांगतो आपल्याच लोकांच्या एखाद्या क्रियाशीलतेला प्रोत्साहन दिले पाहिजे. 200 रुपये किंमत आहे. सर्वांना आवर्जून विनंती सर्वांनी जाताना पुस्तक त्यांची खरंच ऐच्छिक ऐपत आहे. आपण रुपयाची ऐपत नाही करायची आता ऐच्छिक ऐपत आहे. त्यांनी ते पुस्तक घेऊन जा. पुस्तक आपल्या प्रियजनांना वाचण्यासाठी द्या. वाढदिवसानिमित्त भेट चालू झाला. वाढगड साहेबांची योजना असते की जे इथं जे कुटुंब या ठिकाणी भोजनासाठी येईल त्याला वारगडे साहेब प्रत्येकाला एक झाड त्या कुटुंबाला भेट देतात. एक अनोखी योजना लोखंडे सर ते पार पाडत असतात आणि इथं आल्यानंतर तुम्हाला काउंटरवर पुस्तकं दिसतील. जोपर्यंत ऑर्डर दिली तोपर्यंत पुस्तक वाचत बसा असं त्यांचं आग्रह आणि मुलांना आणि जे काही युवक तरुण असतील त्यांना त्यांचं सांगणं असं. या कार्याबद्दल त्यांचं एकदा अभिनंदन करतो आणि आजच्या या निसर्गदाता पुस्तक
प्रकाशिका ज्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित केलं अशा ताईंना मी विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी प्रमुख पाहुणे तसेच सर्व उपस्थितांचे स्वागत. आणि सर्वात आता या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा झाला त्याबद्दल वळसे पाटील सरांचे मी अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते त्यांना पुढील वाटचालीकरिता. धन्यवाद. शक्ती रूपेण संस्थिता. नमस्ते नमस्ते नमस्ते. तसं पाहिलं तर हा कार्यक्रम थोडासा औपचारिकतेकडनं अनौपचारिकतेकडे चाललाय असं मला वाटतं. म्हणजे इथं बसलेले हे व्यासपीठावरती 6 जण आणि समोर बसलेले 60 जण यांच्यात काही फरक आहे असं मला वाटत नाही. प्रत्येक माणूस आपलं एक मोठं काम योगदान या समाजात घेऊन इथं आलेला आहे. त्या प्रत्येकाची जर बद्दल बोलायचं झालं तर एक 2 तास प्रत्येकासाठी द्यावा लागेल. त्यामुळं सगळ्यांचं स्वागत आणि आभार याच्या फॉर्मॅलिटी न पडता वळसे पाटील साहेब आणि त्यांचं हे पुस्तक ह्याबद्दल बोलणं जास्त यथोचित होईल असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वळसे पाटील हे माझे फक्त मित्र नाही तर मार्गदर्शक आहेत. त्यांचं पहिलं पुस्तक झालं क्रांतिभूमी आणि हे दुसरं निसर्गदाता. पहिल्या पुस्तकात पण भूमी आहे, दुसऱ्या पुस्तकात निसर्ग आहे. म्हणजे कुठेतरी निसर्गाशी कायमच नाता असणारा हा माणूस 2012 साली मला भेटला जेव्हा मी सरांना सांगितलं रोटरी क्लब स्थापना केली शिकरपूरमध्ये आणि त्याची एक इन्स्टॉलेशनची प्रोसेस असते त्याची पत्रिका छापण्यासाठी मी सरांना पहिल्यांदा भेटलो आणि जाणवलं की आपल्या आजूबाजूला खूपच क्रिएटिव्ह लोक आहेत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. 2012 साली झालेला भेटलेला हा क्रिएटिव्ह माणूस आजही भेटतो. दर आठवड्याला 15 दिवसाला फोन असतो किंवा भेट होते आणि वेगळाच विचार घेऊन जातो. अगदी एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं म्हणजे आज जेव्हा मी पाहिलं इथं ठेवलेली पुस्तकं, त्याला लावलेली रेबीन, त्याला लावलेला कागद, त्या कागदाचा कलर कोणता पाहिजे इथपासून सगळ्या गोष्टीकडे बारीक सारीक एखाद्या कार्यक्रमात जर तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर या माणसं इतका उपयुक्त माणूस कुणी असेल असं मला वाटत नाही. आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेचे किंवा रोटरी क्लबचे अनेक कार्यक्रम घेत असतो, त्यामध्ये वळसे पाटलांचा हात फिरल्याशिवाय तो कार्यक्रम योग्य झाला असं आम्हाला वाटत नाही. तसंच आज त्यांनी जो पुस्तकाचा विषय निवडला त्यांचे सगळे लेख आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा मोबाईलवरती आजकाल येत असत सर आणि आम्ही सगळे पाहतो. आमच्या अनेक ग्रुप आहेत त्यामध्ये सगळ्यांचे लेख आवर्जून येत असतात, आम्ही त्यातनं वाचतो. परंतु झाले काय वाचन संस्कृती जसं सरांनी मला सांगितलं अण्णांनी की वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. तो लेख असतो तो स्तंभ लेख आहे सर, कमीत कमी 1000 पानाचा लेख आहे. तो वाचायला कितीही एक्सपर्ट माणूस एखादा चांगला कसलेला लेखक साहित्यिक घेतला तरी 5 ते 7 मिनिटं लागणं अपेक्षित असतं. पण सरांची पोस्ट पडली की खाली फक्त अंगठे 10:28 ला पोस्ट आली की 10:30 पर्यंत 4-5 अंगठे पडलेले असतात. मी विचार करतो हे लोकांनी खरंच वाचलंय का, त्याहीपेक्षा ते लेखाचं जे इमेज आहे ती डाउनलोड तरी केली आहे का. फक्त समोरच्याचं समाधान करण्यासाठी अंगठे दाखवण्याची संस्कृती वाढत चाललेली असताना आज त्यांच्यावरती प्रेम करण्यासाठी रविवारचा सुट्टीचा दिवस असून सुद्धा हे सगळे लोक इथे उपस्थित राहिले ही खरी विठ्ठल वळसे पाटलांची कमाई असं मला वाटतं. त्यांच्या पुस्तकाला शुभेच्छा द्यायची गरज नाही, पुस्तक चांगलंच आहे आणि त्याचं स्वागतच होणार आहे. याबाबत मला अजिबात माझं याबद्दल किंमत नाहीये. मी पुन्हा एकदा आमचे मित्र वळसे पाटलांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यांचे लेख मी वाचत असतो. चांगल्या दैनिकामध्ये सुद्धा त्यांचे लेख येतात. निसर्गावर चांगले लेख असतात. खऱ्या अर्थानं पत्रकारांच्या वतीने मी एक हे करतो की आपण बातम्या छापत असताना बऱ्याच राजकीय सगळ्या बातम्या छापतो. विशेष या पुस्तकाची सुद्धा तुम्ही बातमी प्रकाशित करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हे पोहोचेल. त्याच्या जोडीला आहे निसर्ग प्रेम करणारे मार्गरेट सर तर आहेच, हे निश्चितच आहे. त्यांच्या पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा देतो. हा पहिला अवकाश आहे, यानंतर दुसरी आवृत्ती तिसरी आवृत्ती त्यांच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. थांबतो. विठ्ठलरावांनी आपल्या सर्वांना एक छोटीशी भेट आणलेली आहे की जसं साहित्यिक आणि लेखक या दोघांना एक कॉमन गोष्ट आहे दोघांकडे, म्हणजे तो म्हणजे लेखणी. आणि ही लेखणी सर्वांना भेट देण्यासाठी विठ्ठलरावांनी आणली. मी वारगडे सरांना विठ्ठलराव
सत्कार करताना सन्मान करताना वेगळा पाडला पाहिजे. ज्यांचं मनोगत, ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांचे विचार आपल्याला ऐकायचे असे आदरणीय सेवानिवृत्त प्राचार्य आणि जल व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये असणारे बाप माणूस आदरणीय दत्ता देशकर सर यांना विनंती करतो, कृपया आपण सर. 35 वर्ष घासून प्राध्यापकी केल्यानंतर एवढा मोठा झाला आहे की त्याच्यासाठी अशी नकली व्यवस्था मला नको. आजपासून पुस्तक प्रकाशनाची एक नवीन प्रथा मी सुरू करतो आहोत. जे पुस्तक मी प्रकाशित करतो आहोत त्याचा पहिला ग्राहक मी व्हा अशी माझी इच्छा आहे. आणि त्यामुळे हे पुस्तक मी आज आपल्या सर्वांसमोर विकत घेत आहे आणि माझ्या शुभेच्छा या पुस्तकाला. औरंगाबाद हा प्रवास नेहमी करत असतो आणि जेव्हा या गावाजवळ मी जातो त्याच्या 1 तास आधी मी वळसे पाटलांना फोन करतो की वळसे पाटील साहेब मी रस्त्यात चालला बरं का, तुमची इच्छा असेल तर आपण भेटूया. ते मला भेटतात. एका हॉटेलमध्ये आम्ही थांबतो. ते 11 आणि मला चहा वाजतात आणि मी तिथून पुढे पुण्याला किंवा औरंगाबादला रवाना होतो. या पुस्तकाच्या लेखांपैकी बरेचसे लेख जनसंवाद मासिकात मी स्वतः टाकलेले आहेत. लेखक 2 प्रकारचे असतात, माहिती देणारे लेखक आणि विचारधन देणारे लेखक. अमुक एखादी ठिकाणी घडलं ती माहिती लेखाद्वारे दिली जाऊ शकते. पण असं का घडलं, त्या घडण्यामागे आमचे कारणं कोणती होती, याचे समाजावर काय परिणाम होणार आहे आणि त्यासाठी काही उपाय योजले जाऊ शकतील का, याला म्हणतात वैचारिक लेखन. आणि वळसे पाटलांनी हे वैचारिक लेखनाची कास धरली असल्यामुळे त्यांचं लेखन हे वर्षानुवर्षे टिकणारं लेखन आहे असं मला म्हणावंसं वाटतं. अशा प्रकारची आणखी पुस्तके त्यांनी प्रकाशित करावी अशा शुभेच्छा मी त्यांना देतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. मी एक मासिक वाचत असताना मला एक नवीन गोष्ट वाचायला मिळाली. त्या गोष्टीचं नाव आहे वर्ल्ड ओव्हरशूट डे. वर्ल्ड ओव्हरशूट डे ही कल्पना कोणी मजेदार कल्पना आहे. वर्षभरात निसर्ग काही संपत्ती निर्माण करतो आणि ती संपत्ती आपल्या हवाली करतो. आपण त्या संपत्तीला वापरायला सुरुवात करतो, बरंचसं वापरतो आणि शिल्लक जे उरते ते आपण पुढच्या पिढीला ट्रान्सफर करतो. की आपण जर आपल्या निसर्गाची बॅलन्स शीट मांडली, निसर्गाचं देणं आणि माणसाने वापरलेली संपत्ती, बरीच वर्ष वापरलेली संपत्ती कमी होती आणि नवीन निर्मिती जास्त होती आणि त्यामुळे दरवर्षी काही ना काहीतरी शिल्लक मिळाली. पण हा अभ्यासी माणूस त्यांनी पहिली गोष्ट केली लोकसंख्या खूप वाढवली आणि दुसरी म्हणजे स्वतःच्या गरजा खूप वाढवल्या. आम्ही लहान असताना आम्हाला फक्त 2 शर्ट होते आणि 2 पैजामे होते. आज माझ्या घरी कमीत कमी 50 कपडे माझ्या वॉर्डरोब मध्ये आहेत. ही काय होत आहे, हा अभ्यास आहे. त्याच्यापैकी कित्येक शर्ट तुम्ही आजपर्यंत घातले सुद्धा, मग घेतले कशासाठी हा प्रश्न मी स्वतःला कधी विचारला. हा काय अभ्यास, मलाही पाहिजे, मलाही पाहिजे, मला पाहिजे. अरे पण तो निसर्ग देणारा त्यांचं दिलं पाहिजे ना. आणि त्यामुळे काय होत आहे, निसर्गाची दरवर्षी माणसाला मिळणारी देणगी आणि वापरलेली रक्कम याच्यामधला फरक आता कमी होत चालला. आणि एक दिवस असा आला काही वर्षांपूर्वी की वापरलेली संपत्ती आणि निर्माण केलेली संपत्ती ही सम पातळीवर. त्याला त्या लेखकांनी वर्ल्ड ओव्हरशूट डे असं नाव दिलेलं आहे. आणि त्या वर्षापासून दरवर्षी अशी स्थिती झाली की निसर्ग कमी देतो, माणूस जास्त वापरतो. कमी देतो म्हणजे पूर्वीपेक्षा कमी देतो असं नाही, एवढंच देतो, पण वापरण्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की त्या प्रमाणामध्ये दिलेली संपत्ती कमी होते. मग 31 डिसेंबर ही तारीख होती, ती 30 झाली, काही वर्षानंतर 28 झाली, नोव्हेंबर झाली, ऑक्टोबर झाली, ऑगस्ट झाली, आता सध्या ही जुलैमध्ये युनिव्हर्सिटीवर झालेली आहे. याचा अर्थ असा
की निसर्ग वर्षभरात जेवढं निर्माण करतो ते आपण जुलैमध्ये संपून टाकतो आणि उरलेले दिवस कशाच्या बदलत असतो. आधीच्या आपल्या पूर्वजांनी जी संपत्ती जमा केली होती तिच्या भरोश्यावर आता आपण जगतो आहोत. याचा तुम्ही विचार करणार आहात का? हा या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे. आजच तुम्ही येण्याच्या आधी मी एक व्हिडिओ ऐकत बसलो होतो. तेहरान नावाच्या गावाचा. तेहरान ही इराणची राजधानी आहे. त्या राजधानीमध्ये तर पाणीच नाही होत आणि त्यामुळे त्या ठिकाणून वॉटर मायग्रेशन सुरू झालेलं आहे. पाण्याच्या शोधात माणसं आता शहर सोडून बाहेर निघालेले आहेत. देशामध्येच पाणी नाही, ते आजूबाजूच्या देशांना त्रास द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे आता आजूबाजूचे देश त्यांनी रस्ते बंद करायला सुरुवात केलेली आहे. कृपा करून आहे तिथं राहा, आमच्या देशामध्ये येऊ नका. आमच्या देशामध्ये आधी पाणी खूप आहे एवढं माल नाही, पण आम्हाला ते पुरवायचं आहे, त्यामुळे इथूनच परत जा. आणि जर जबरदस्तीने येण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिथे मार खावा लागेल. ही पाळी जगामध्ये आलेली आहे. त्यांनी दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली. काय सांगितलं? ते तेहरान शहर जे आहे ना ते हळूहळू ढासळत चाललेलं आहे. का म्हणून? जमिनीमध्ये जे पाणी आहे ते निघून गेलेलं आहे आणि निघून गेल्यामुळे जी जागा रिकामी झालेली आहे त्यामुळे आता खडक खाली खाली सरकत चाललेले आहे. ते समपातळीने कमी होत नाही, वेगवेगळ्या पातळीने कमी होतात. म्हणजे एकाच जमिनीवर तिथं दरवर्षी त्यांनी अंदाज केलेला आहे 33 सेंटीमीटरनी जमीन खचत चाललेली आहे. आता हे 33 सेंटीमीटर सगळ्या ठिकाणी सारखे असते बरोबर आहे, पण काही ठिकाणी ते जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. आणि ज्यावर घर बांधलेलं आहे त्या ठिकाणी जर असंतुलन आलं तर ते घर पडायची पाहिजे होती. जमिनीच्या आतमध्ये आपण काही पाईपलाईन टाकतो, कशाच्या? पाण्याच्या पाईपलाईन, ड्रेनेजच्या पाईपलाईन, नंतर गॅसच्या पाईपलाईन, या सगळ्या टाकलेल्या आहेत आणि त्या आता त्यांच्यावर दबाव यायला लागलेला आहे अजून आणि त्याचा स्फोट व्हायला लागलेला आहे. असेच समजा गॅसचे स्फोट आले तर शहरच्या शहर उद्ध्वस्त होऊ शकते त्या गॅसच्या पाईपलाईन. ही बाळी आपल्याला येऊ द्यायची असेल तर आपल्याला निसर्गाबद्दल पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे आणि तो जर केला नाही तर मरण आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे, त्याला स्वीकारण्याशिवाय आपल्याला गत्यंतर राहणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला कसं वागायचं, आपल्या वर्तणुकीत काय बदल केले पाहिजे याच्याबद्दल विचार करण्याची आवश्यकता आहे. पुण्याला एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे जीवित नदी अभियान. ही नदी आहे तिला जीवित ठेवायची आहे. त्यांनी काय केलं? समाजात माणूस जो जगतो त्याची जी जीवन पद्धती आहे त्याचा अभ्यास केला. सकाळी उठल्याबरोबर माणूस पेस्टनी तोंड धुतो, त्या कोलगेट पेस्टनी तोंड धुतलं तर नाचायला लागतो माणूस, गाडीच्या टपरावर हिंडायला लागतो. एवढी शक्ती तुमच्या मनामध्ये निर्माण होते. अरे पण ते पेस्ट पाणी किंवा नळात सिंक मध्ये जाते, सिंक मधून जाता जाता नदीला जाते, त्या नदीचं काय याचा विचार केलेला आहे काय? नंतर आपण आंघोळ करतो, आंघोळ करण्यासाठी साबण वापरतो, कपडे धुण्यासाठी साबण वापरतो, नंतर बाथरूम स्वच्छ करण्यासाठी, टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आपण केमिकल वापरतो. हे सगळे केमिकल नाल्यांमध्ये नदीपर्यंत जाऊन पोहोचतात आणि प्रत्येक माणूस साधारणपणे 60 ग्राम केमिकल हे नदीमध्ये सोडत असतो. पुण्याची लोकसंख्या आहे 60 लाख. गुणिले रक्कम जरी छोटीशी वाढवली तर गुणिले रक्कम फार मोठी असल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम बघा आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की नद्यांमध्ये आज प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्यासाठी जबाबदार कोण? आपण जबाबदार. तिथं जलपर्णी वाढली म्हणजे वर्तमानपत्रामध्ये रकाने पत्रकार लिहित असतात. हे काय चाललेलं आहे, एवढे कसे वाढले? अरे पण कोणामुळे वाढले याचा काही विचार केला आहे का तुम्ही? हे तुमच्या आमच्यामुळे वाढलेले आहे. कारण आपण जे केमिकल्स वापरतो ते त्यांच्यासाठी खाद्य ठरते, जलपर्णी झाली आणि त्यामुळे त्या फार फोफावतात आणि इतक्या फोफावतात की पूर्ण ही नदी हिरवी झाली लागते. नदी हिरवी झाली म्हणजे काय झालं? सूर्यकिरण नदीत जात नाही. सूर्यकिरण नदीत न गेल्यामुळे पाण्यामध्ये ऑक्सिजन जात नाही. पाण्यामध्ये ऑक्सिजन न गेल्यामुळे जे जलचर असतात त्यांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यांना ऑक्सिजन नाही मिळाल्यामुळे
त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चाललेले आहे. वर्तमानपत्रामध्ये आपण बरेच बातम्या वाचतो की अमुक अमुक गावी सगळे मृत मासे हे नदीकाठावर आलेले दिसतात. हे कशामुळे? हे तुमच्या आमच्यामुळे. तिकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठा तलाव आहे. त्या तलावाला पाणी कुठून जाते? हे आपल्याकडून जाते. आपण ज्या मुठा नद्या ज्या आहेत त्याला मग भीमा मिळते आणि ते सगळं पाणी जाऊन मिळते त्या तलावाला. त्या तलावाचं पाणी वापरल्यामुळे सोलापूर शहरामध्ये काविळीची मोठी साथ आली हो. आणि त्या साथीमध्ये शेकडो माणसं मेले. ते कोणामुळे मेले? ते आपल्यामुळे मेले. आपण हे जे सगळे केमिकल्स वापरतो त्याच्यामुळे ते मिळले. असं असेल तर आपली जीवन पद्धती आपण बदलू शकत नाही का? ही कृत्रिम जी पद्धती आपण निर्माण केलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे. पूर्वीच्या काळी आपण कोळशाने दात घालत होतो, राखुंडीने दात घालत होतो. राखुंडी आणि कोळसा हा निसर्गप्रेमी वस्तू आहे. त्यामुळे प्रदूषण होण्याचं काहीही कारण नाही. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, गेल्या 10 वर्षापासून मी साबण वापरणं बंद केलं. अंगावर पाणी पडलं म्हणजेच माणसाला फ्रेश वाटते हो. कशाच्या साबणाची मदत घ्यायची? त्यामुळे मी साबण वापरणं बंद केलं. 5 वर्षापूर्वी माझ्या एका मित्राने सांगितलं की निष्कर सर, दाढी करताना साबणाची आवश्यकताच नाही, फक्त गरम पाणी तोंडाला लावा आणि रेझर घालवा, दाढी साफ. कशाला साबण वापरायचं? आपण नवीन पद्धतीची स्वीकारलेली आहे ती आपल्याला हानिकारक आहे हेच आपल्याला अजून बंद कळलं नाही. फरशा धुतो आपण, फरशा वापरतो, त्यासाठी केमिकल्स वापरतो. अरे साधी गोष्ट आहे हो. अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्यामुळे फरशा आपोआप स्वच्छ होतात. त्यासाठी केमिकल्स वापरण्याची काही आवश्यकताच नाही. असं आपण आपल्या जीवनाचं अनालिसिस करून गेलो तर प्रत्येक गोष्टीत आपण निसर्गावर विनाकारण मात करण्याचा प्रयत्न करतो. रिठे आहे ना, रिठे, त्या रिठ्यामुळे कपडे इतके स्वच्छ निघतात. तुमच्याकडे वॉशिंग मशीन असाल ना, रिठे घ्या, एका जुन्या मोजा वगैरे असतात ना, न वापरलेला त्याच्यात ते टाका आणि बांधून टाका. आणि मशीन सुरू केलं म्हणजे त्याच्यामध्ये ते टाकून द्या पुरचुंडी. त्याच्यासाठी साबण लागत नाही, काही नाही. तुमचे कपडे आपोआप स्वच्छ होतात. एवढंच नाही तर ती पुरचुंडी पुन्हा बाजूला काढून ठेवल्या जाऊ शकते, दुसऱ्या दिवशी पुन्हा टाकली जाऊ शकते. अशा प्रकारे निसर्गाला कोणती हानी न पोहोचवताना, कपड्याला सुद्धा कोणती हानी न पोहोचवताना आपण त्या कपड्यांचं आयुष्य वाढवत असतो. या सगळ्या फारकऱ्याच्या गोष्टी त्यांनी पुस्तिकेमध्ये लिहिलेल्या आहेत. नवीन जीवन पद्धती स्वीकारा आणि त्या स्वीकारण्यासाठी आम्ही जे काही तयार केलेले वनस्पती औषध आहेत ते वापरा की ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होणार नाही. की निसर्गाचा खरा शत्रू कोण? आपण निसर्गाचे खरे शत्रू आहोत. आणि त्यामुळे आपण अशा प्रकारचे संकट आपल्यावर ओढून घेत आहोत याची जाणीव. मी गेल्या 25 वर्षापासून पाणी या क्षेत्रात काम करतो. मी कॉमर्सचा माणूस, कॉमर्स आयुष्यभर शिकवतो आणि 60व्या वर्षी निवृत्त झालो. निवृत्त झाल्यावर तोपर्यंत माझा पाण्याशी काही खास संबंध नव्हता. पण 1960 साली आमच्या रोटरी क्लबमध्ये डॉक्टर माधवराव चितळे यांचं भाषण झालं. डॉक्टर माधवराव चितळे हे नाव आपण ऐकले का? हा एक जगामधला प्रसिद्ध जलतज्ञ की ज्याला जगातलं नोबेल प्राइज मिळालं पाण्यावरचं, वर्ल्ड वॉटर प्राइज त्याला म्हणतात, ते त्याला मिळालेलं आहे. अशा माणसाशी माझा संपर्क आला. भाषण करण्याचं मी त्यांना भेटलो की सर, मी 60 वर्षाचा आहे, मला आता कोणतीही इच्छा नाही, माझी एकच इच्छा शिल्लक आहे ती म्हणजे पाण्यावर काम करणे. त्याने मला माहिती विचारली, काय करता काय नाही ते सगळं मी त्यांना सांगितलं. ते म्हणाले, देशकर साहेब उद्या माझ्या ऑफिसमध्ये या, म्हणजे तिथे आपण सविस्तर बोलू. मी गेलो दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये. मी तो उघडण्याच्या आधी ते म्हणाले, देशकर तुम्ही बोलण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. आय एम बॅडली इन नीड ऑफ ए कोऑर्डिनेटर. मला एका कोऑर्डिनेटरची आवश्यकता आहे. आणि काल आपलं जे बोलणं झालं त्याच्यावर माझं असं लक्षात आलं की यू कॅन बी ए व्हेरी गुड कोऑर्डिनेटर. मला आनंद झाला. म्हणाल तुम्ही माझ्याबरोबर कोऑर्डिनेटर म्हणून काम करायला तयार आहात. हा 10 मागतो 1 डोळा, मला 2 काय 4 डोळे त्याचे मिळाले. त्या माणसाबरोबर मला जगाचा प्रवास करायला मिळाला. वेगवेगळ्या देशांमध्ये मला जाता आलं.
तिथले पाणी प्रश्न काय आहेत हे माझ्या नजरेसमोर आले. तिथले जे जलतज्ञ होते त्यांच्या माझ्या भेटी झाल्या आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की एक नवीन देशकर निवृत्तीनंतर जन्मला. माझी जन्मतारीख जरी ही 60व्या वर्षाची वेगळी असली तरी पाण्याच्या क्षेत्रात पडण्यासाठी 1 जानेवारी 2005 आहे असं मी समजतो. तेव्हापासून माझं पूर्ण जीवनच बदलून गेलो आणि मी पूर्णपणे पाणीमय झालो. ज्या ऑफिसमध्ये मी काम करत होतो त्या ऑफिसचे अध्यक्ष होते चितळे साहेब. त्यांची निवृत्ती आली. ते म्हणाले, देशकर अमुक अमुक तारखेला मी निवृत्त होत आहो. मी तर निवृत्त झालो पण तुम्ही परमनंट आहात. याच्यानंतर तुम्हाला नवीन अध्यक्षाबरोबर काम करावं लागेल. आणि तो नवीन अध्यक्ष जो आहे तो बांगलादेशचा आहे, ढाका इथे राहणार. त्याच्या आधी मी ढाक्याला 2-3दा जाऊन आलो होतो. ढाका हे शहर मानवी जीवनासाठी अत्यंत घातक शहर आहे. मी त्यांना सांगितलं, साहेब कृपा करून मला ढाक्याला पाठवू नका, तुमच्याबरोबर मी सुद्धा ही संस्था सोडतो. शेवटच्या दिवशी चितळे साहेब मला म्हणाले की देशकर तुमचा कार्यालयाशी संबंध संपला पण पाण्याशी संबंध संपू देऊ नका. ते वाक्य मी आजही हृदयात घेऊन बाळगतो आहे आणि त्याच्याप्रमाणे गेली 25-26 वर्ष मी सतत पाण्यावर काम करायचं ठरवलेलं आहे. मी इंजिनियर नाही, जिओलॉजिस्ट नाही, हायड्रोलॉजिस्ट नाही. आपण काय करावं हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला. मी ठरवलं आपण असं काम केलं पाहिजे की जे सामान्य माणूस सुद्धा करू शकतो. समाजाला जलसाक्षर करणे. आज आपण शिकलेले लोक जरी असलो तरी आपण जलसाक्षर नाही. पाणी कसं वापरायचं हे आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळे पाणी कसं वापरायचं हे लोकांना शिकवलं पाहिजे. आपण कोणाला शिकवलं पाहिजे? त्या वयस्कर माणसाला शिकवलं पाहिजे का? काही भाजला ती या कारणाने ऐकतात त्या कारणाने सोडून देतात. कोणावर बदल होऊ शकतो? लहान मुलांना. त्यामुळे मी असा संकल्प केला की मी 1 लाख विद्यार्थ्यांना जलसाक्षर करेन. रोज 2 शाळांमध्ये द्यायला सुरुवात केली. एका शाळेमध्ये भाषण ठरवण्यासाठी, दुसऱ्या शाळेमध्ये भाषण देण्यासाठी. एका वर्षाच्या आत मी 1 लाख विद्यार्थ्यांना भेटलो. 8वी, 9वी आणि 10वी या विद्यार्थ्यांना पाणी कसं वापरायचं, पाण्याचं मोल काय आहे हे समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि मी हे संकल्प माझा 1 वर्षाचाच पूर्ण केला. पण हा विद्यार्थ्यांसाठी संकल्प. सगळ्यात जास्त पाणी वापरणारं कोण आहे? शेतकरी. देशातल्या एकंदर उपलब्ध पाण्यापैकी 80% पाणी तर शेतकरीच वापरतो. त्याच्यामध्ये सुधारणा होणार आवश्यक. म्हणून मग मी गाडी काढायचं, निघायचं रस्त्याने, गाव मी थांबायचं, सरपंचाला भेटायचं. सरपंच साहेब माझी विनंती होती बा गावाला लोकांना जमा झाला, मला त्यांना काही मार्गदर्शन करावं. मग त्यांना हे सांगायला सुरुवात केली की दरवर्षी जेवढा पाऊस पडतो तो आपल्या गरजेच्या 2.5 पट जास्त पडतो. अरे बाप, 2.5 पट जास्त पडतो आणि तरी पण पाण्यासाठी मारामारी का? त्याचं कारण असं आहे की ते पाणी आपण चांगल्या प्रकारे अडवत नाही, चांगल्या प्रकारे जिरवत नाही आणि त्यामुळे हा पाणी प्रश्न हा निर्माण झाला. त्यामुळे मी एक स्लोगन तयार केलं. कोणतं स्लोगन? धावते पाणी चालते करा. धावते पाणी चालते करा. चालते पाणी रांगते करा. चालते पाणी रांगते करा. रांगते पाणी थांबते करा. रांगते पाणी थांबते करा आणि थांबते पाणी जिरते करा. हा क्रम मी ठरवल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी द्यायला लागल्या. धावतं पाणी चालतं कोण करतं? सांगा बरं. धावतं पाणी चालते करते झाडं. पावसाचा थेंब पडल्यानंतर आपण काय करतो? धावत धावत त्या झाडाखाली जाऊन बनवतो. 10 मिनिटं घोर झाली, आपल्याला अंगावर एकही थेंब पाणी पडत नाही. मग ते पाणी ठपकत या पानावर त्या पानावर त्या पानावर त्या पानावर करत करत जेव्हा तो थेंब जमिनीवर पडतो त्या त्या थेंबामध्ये वाहण्याची शक्ती शून्य झाली. जिरण्या शेजारच अत्यंतच नाही हो, पण तो थेंब जमिनीवर पडला तर तो जमिनीची माती उकरतो आणि स्वतःबरोबर माती आणि पाणी यांचा प्रवास सुरू होतो आणि मग लवकरच गावातले नाले त्या मातीने भरले जातात, ते उथळ होतात आणि त्यामुळे नाल्यांची जलधारणा शक्ती कमी होते. हे झाडे लावा आणि झाडे जगवा कशासाठी? पाण्याची मस्ती जिरवण्यासाठी. पाण्यामध्ये जी धीर मस्ती आहे, जी ढग आहे ती कमी करायची असेल तर झाडाला लावल्यामुळे काय होते? त्या पाण्याच्या प्रवाहाला खंड बसतो.
ते पाणी थांबतं. धावते पाणी चालते करा, त्याची स्पीड कमी झाली. पूर्णपणे कमी झाली का नाही, अजूनही ते चालूच आहे. चालते पाणी रांगते करा. चालते पाणी रांगते कोण करतो? झुडपं. छोटे छोटे झुडपं असतात ना, त्या झाडाच्या तावडीतून पाणी निघालं का तिकडे अडकते झुडपांमध्ये. त्यामुळे आणि झुडपांची संख्या ही झाडांच्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे ते झुडपं पाणी थांबवतात. त्यांची शक्ती कधी कधी संपते, तिथून ते पाणी पुढे जाते. धावते पाणी चालते करा झालं, चालते पाणी रांगते करा झालं, रांगते पाणी थांबते करा कोण करते? रांगते पाणी थांबते कोण करते? गवत करते. गवत थोडस गवत लावा, एक बकेटभर पाणी घ्या आणि त्याच्यावर टाका. पाणी घेतल्या तिथं तिकडून तिकडून हलवत नाही, गवत त्याला हलूच देत नाही. पण त्यामुळे रांगते पाणी थांबतो उद्या, आणि थांबत्या पाण्याला जिरण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे जमिनीचं आपोआप पुनर्भरण सुरू होते. पाणी जमिनीमध्ये जाते. जमिनीमध्ये गेल्यामुळे जमिनीमध्ये जे जलचर आहेत त्याचा साठा वाढतो, भूजल वाढते. आणि भूजल जेव्हा वाढते त्याची पातळी आणि नदीची पातळी अशी उतरती असेल तर हे पाणी नदीकडे जायला लागते. नदीला पाणी दोन प्रकारे मिळते, नाल्याद्वारे पाणी मिळते आणि भूजलाद्वारे पाणी मिळते. भूजलाद्वारे मिळणारं पाणी संतपणे पुढे पुढे जाते आणि एक दिवस ते नदीपर्यंत पोहोचते. पावसाचं पाणी येते, धडधन नदीमध्ये जाते आणि पूर येतो. पण जमिनीमधून गेलं तर त्याची शक्ती तेवढी. परिणाम काय झाला? पुराच्या पावसाने धरणं भरतात. पण नदी जिवंत ठेवायची असेल, नदी जिवंत ठेवायची असेल तर तो पाझर नदीला न्यायला पाहिजे. असे शेकडो पाझर असतात की ज्यामुळे हे पाझर जेव्हा नदीला मिळतात तेव्हा नदी बारमाही होते. नदी बारमाही वाहते. ते पावसाच्या नाल्याच्या पाण्यामुळे नाही, ते या पाण्यामुळे वाहते. पण आपण काय केलं नाही, आपण फारच एक दुष्कृत्य केलेलं आहे. भूजल पातळी पाणी वापरून 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 इतकी खाली नेली की त्याची पातळी नदीच्या पाण्याच्या पातळीपेक्षा खाली गेली. आता नदीला पाझर कुठे मिळणार? नदीला पाझर मिळणं बंद झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला? आज पावसाळा संपला की 2 महिन्यात 3 महिन्यात नदी कोरडी पडते. सगळ्या नद्या कोरड्या पडतात, तिथे पाणीच जात नाही. पाणी न जाण्याचं कारण हे आपला मूर्खपणा आहे. आपण पाणी जास्त वापरतो. पाण्याचा मुख्य वापर कशासाठी होतो? ऊसासाठी. त्याची कथा सांगतात, कोणी मजेदार कथा आहे. माणूस काय करतो? ऊसाचा शेतकरी मोटर सुरू करून टाकतो. मोटर सुरू केली म्हणजे पाणी यायला सुरुवात होते. आंब्याच्या झाडाखाली तो भोगलं टाकतो आणि जपून जातो. चालू आहे मोटर, पाणी पसरणं चालू आहे. 3, 2, 4 तासात त्याला जाग येते. काय झालं त्याचं? उठत नाही तो जागेवरून, इकडे तिकडे हात फिरवतो, दगड सापडला म्हणजे फेकतो. पाण्यामध्ये डुबुक असा आवाज आला, याचा अर्थ सिंचन भरपूर झालेला आहे. या पद्धतीला आम्ही नवीन नाव दिलेलं आहे, डुबुक सिंचन पद्धती. सिंचन पद्धती 3: डुबुक सिंचन पद्धती, प्रवाह सिंचन पद्धती आणि ठिबक सिंचन पद्धती. आणि ही डुबुक सिंचन पद्धती अशी आहे की जी या शेताला पूर्णपणे बर्बाद करून टाकते. खरं म्हटलं तर पिकाला एवढं पाणी नकोच आहे. पिकाला हे मर्यादित पाणीच फक्त पाहिजे असते. कशासाठी? मुळं जिवंत ठेवण्यासाठी. आणि मुळं जिवंत ठेवण्यासाठी एवढं जर पाणी तुम्ही वाया घालत असाल त्याचा परिणाम काय होतो? ते मुळं सडायला लागतात पाण्यात. आणि सडायला लागल्यामुळे त्या झाडाला जे पीक येते ते पीक अपेक्षेप्रमाणे येते. आपली अपेक्षा काय होती? जास्त पाणी मिळेल जास्त पीक. माफ करा, जास्त पाणी मिळेल जास्त पीक ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. आवश्यक तेवढंच पाणी पिकाला द्या तरच पीक जगू शकते. ही महत्वाची गोष्ट. त्यामुळे मग मी शेतकऱ्यांचं प्रबोधन सुरू केलं. मग विचार केला किती दिवस असं भटकत राहायचं, लोकांच्या गावी कशा जायचं, आपण काही करू शकतो. माझ्या मनात विचार आला, आपण एखादं मासिक करू. 2005 साली माझं मासिक सुरू झालं, जनसंवाद. आणि तेव्हापासून अव्याहत आजच्या तारखेपर्यंत हे मासिक सातत्याने चालू आहे. या गावात आल्यानंतर माझं गर्वहरण झालं हे मी कबूल करतो.
त्याचं कारण असं आहे, याच गावात एक स्त्री गेल्या 15 वर्षापासून मासिक चालू केलं आहे. ही तर 15 वर्षांनी चालू शकते, तर मी 21 वर्ष झाली आहेत काय तुमच्या. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने मॅडम माझं गर्वहरण झालेलं आहे. कारण त्या गावात अशी एक स्त्री होती की जी पाणी जी स्वतः समाजाचं प्रबोधन करते. मासिकाचा उद्देश काय होता? मासिकाचा उद्देश आहे समाजाचं प्रबोधन करणे, आणि ते प्रबोधन जर होत राहिलं तर समाज अधिक समृद्ध होतो, विचाराने समृद्ध होतो, कृतीने समृद्ध होतो. मग मी विचार केला की प्रबोधनच किती दिवस करून बसायचं, आपण प्रत्यक्षात खाली का उतरू नये. आणि ही संधी मला पुण्यातल्या एका गावाने मिळून दिली. पुणे शहराजवळ 20 किलोमीटर अंतरावर पिंगोरी नावाचं एक खेड आहे. तिथले काही शेतकरी माझ्या घरी आले. ते म्हणाले, देशकर सर, तुम्ही पाण्याच्या क्षेत्रात काम करता, आम्हाला काही मार्ग सांगा ना की आमच्या शेतावर आमच्या गावाला पाणी कसं पुरता येईल. मी विचार केला, चांगली संधी आलेली आहे. 3-4 मित्रांना बरोबर घेतलं आणि त्याच्याबरोबर त्याच्या गावाला जाऊन पोहोचलो. त्याच्या गावाचा पूर्ण अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्या गावात एकच नाला असा आहे की तो पूर्ण गावाची परिस्थिती संभवू शकतो. तिथं मित्रांनो, आपल्याला हे काम करायचं आहे. या नाल्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण करायचं आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आक्रमण करत 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 तो नाला इतका लहान झालेला आहे की तो अरुंद बनलेला आहे आणि वाहत आलेला जमून जमून इतका जमा झालेला आहे की ती पाणी तिथून जमिनीत पडू शकत नाही. त्यामुळे आपल्याला 2 काम करायचे आहे, नाल्याला रुंद करा आणि नाल्याला खोल करा. आणि साधारणपणे 500 मीटरवर 1000 मीटरवर बंधारा बांधा. गावकऱ्यांना म्हटलं, मी काम करायला तयार आहे, तुम्ही किती पैसे द्याल त्याला. त्यांनी थोडा विचार केला आणि त्यांचा जो प्रमुख कडे होता तो म्हणाला, सर आम्ही 50,000 रुपयापर्यंत वरती देऊ शकतो. ठीक आहे, माझा क्लब 50,000 रुपये देईल. माझ्यावर आणखी दुसऱ्या क्लबचा मित्र होता, तो म्हणाला माझा क्लब 50,000 रुपये देईल. अरे एका मिनिटात 1.5 लाख रुपये जमा झाले हो. मग आम्ही रोटरीची जी फाउंडेशन संस्था आहे त्यांना अर्ज केला, त्यांनी आम्हाला 2 लाख रुपये दिले. आमच्याजवळ 3.5 लाख रुपये जमा झाले. आणि मग त्या गावाचं आम्ही काम केलं. अत्यंत चांगल्या प्रकारे बंधारा मजबूत बांधला. जमा झालेलं पाणी पुढच्याच पावसात पूर्ण नाला इथून तिथून भरला आणि करोडो लिटर पाणी त्या नाल्यामध्ये जमा झालं. इथे संपत नाही स्टोरी, इथून सुरू होते खरी स्टोरी. आजूबाजूच्या सगळ्या 30-40 विहिरीमध्ये इतक्या तुडुंब भरल्या 15 दिवसाच्या आतच की तिथले शेतकरी पुन्हा माझ्याकडे आले, साहेब मजा झाली, आमच्या सगळ्या विहिरी तुडुंब व्हायला लागली. मजा तर आहेच, ही तुमच्याला संदर्भाची खरी ही रीत आहे. त्यांनी काय केलं, त्यांची पीक पद्धती बदलली. पूर्वी जे ज्वारी बाजरी लावत होते, मी त्यांना सांगितलं एक गोष्ट करा, ऊस लावायचा नाही. ठीक आम्ही ऊस लावणार नाही, तरी भाजीपाला वाढवला. अरे बाप, इतका भाजीपाला तयार व्हायला लागला, त्याचं करायचं काय. पुन्हा ते माझ्याकडे आले, काय करायचं देशकर सर. थांबा मी मार्ग सांगतो. आमच्या क्लबनी त्याला 2 दुकानं उघडून दिले पुण्याला. एक अमानोरा कॉम्प्लेक्स पाहिजे का तुम्हाला तिथं, आणि दुसरं औंधमध्ये. तुम्ही किती ट्रक माल आणा, 8 वाजता ट्रक आली, 10-11 वाजता सगळा माल निघाला. त्यामुळे त्यांना चटक लागली, विकासाची चटक झाली. त्या गावात फक्त 250 मिलीमीटर पाऊस पडतो, पण 250 मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा त्या गावाने इतकी क्रांती केली की ते गाव आता जलसमृद्ध झालेलं आहे. गावामध्ये एक तलाव आहे, त्याच्यातही वर्षानुवर्षे गाव जमा झाला होता. आम्हाला असं कळलं की तो दगडूशेठ गणपती ट्रस्ट आहे, तो यावेळी मदत करतो. आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणलं, साहेब आम्हाला मदत पाहिजे, त्या तलावाचा काळ काढू द्या. त्यांना वाटलं माणसं प्रामाणिक दिसतात आहेत. त्यांनी 25 लाख रुपये आम्हाला डोनेट केले आणि त्याच्यातला पूर्ण काळ काढून एवढं तळ मजबूत पडलं की ज्यामुळे आता वर्षभर त्या गावाला कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने पाणी. मग मी त्यांना सांगितलं, आपण एखादी नर्सरी का सुरू करू नये. एक नर्सरी सुरू केली, कशासाठी, रोप तयार करतात. हे रोप विकायचे नाही, हे आपण आपल्या गावामध्ये लावायचे. त्या गावामध्ये एक टेकडी उतरून जाऊ, त्या टेकडीवर एक टँक बांधला होता मोठा ग्रामपंचायती. आम्ही त्यांच्या तो वापरतच नव्हता, तयार झाला पण वापरला केला.
ग्रामपंचायत सरपंचाकडे गेलो, त्याने म्हटलं तर टँकर टँक जो आहे तो आम्हाला वापरायची परवानगी दिली. आम्ही त्या टँक पासून जमिनीतून सगळे ट्रीपच्या पाईप टाकल्या आणि पूर्ण गावाने ट्रीप पसरवली. आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्ही लावलेले नवीन झाडं सगळेच्या सगळी जिवंत राहिला. त्या गावात झाडच नव्हते ते त्याचा 10,000 ते 15,000 झाड तयार झाले. बाजूला गेल्यानंतर असं दिसते सगळीकडे वैराण वैराण वैराण, पण या ठिकाणी मात्र सगळं गाव हिरवं झालेलं. गोष्ट इथे संपत नाही. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलेक्टरला फोन केला की तुमच्या जिल्ह्यामध्ये असं एखादं गाव आहे का की जे जलसमृद्ध झालेलं आहे. त्यांनी आमच्या गावाची कथा ऐकली होती, ते स्वतः एकदा भेट देऊन गेले होते. ते म्हणाले आहे का, माझी भेट करायची करा. अरे आमच्या गावाला खुद्द मुख्यमंत्री आले हो आमचं पाणी बघण्यासाठी. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी सरकारतर्फे आणखी मोठी मदत आमच्या गावाला. म्हणजे आता मदतीचा ओढ असा तयार झालेला आहे की खरं म्हणजे आता आम्हाला मदतीची आवश्यकता. पण हळूहळू विकास होतो. आमचा जो रोटरी इंटरनॅशनल जो आहे ना तो तर फंडचा एक मोठा साठा. त्यांनी आम्हाला 50 लाख रुपये दिले. कशासाठी? त्या गावामध्ये गाई गोठा वाटण्यासाठी. अट एकच होती की हा गोठा गावातल्या स्त्रियांनी चालवला पाहिजे. पक्का गोठा बांधण्यात आला, गाई विकत घेऊन देण्यात आल्या. या बायका त्या गाईचं मॅनेजमेंट करायला लागल्या. आणि एवढं दूध तयार झालं तर करायचं काय? आम्ही त्यांना एक सिलिंग प्लांट घेतला. आम्ही त्या गावाला सिलिंग प्लांट घेऊन दिला. आणि आता तयार झालेलं दूध त्या चिलिंग प्लांट मध्ये जाते. तिथे तयार होऊन त्याच्या पिशव्या तयार केल्या जातात आणि त्या पिशव्या आमचे हे जे 2 दुकान आहेत ना त्या दुकानामध्ये सर्वात पुढचाही साठा आमच्या म्हणजे एका गावाचं स्वरूप बदलू शकते. पाणी कमी असून सुद्धा बदलू शकते. ही गोष्ट माझ्या लक्षात आहे. आज मला यांनी जे आमंत्रण दिलं ते मी स्वीकारलं. त्याचं कारण मला पुस्तक प्रकाशना नव्हता. माझ्या मनात हात झाला होता की आपण गावकऱ्यांना भेटायचं. आणि आल्याबरोबर मी 3-4 पत्रकारांना भेटलो. त्यांना म्हटलं तुमची इथल्या आजूबाजूच्या किती सरपंचांची ओळख आहे? एकाने सांगितलं 25-30-70 सरपंचांची ओळख आहे. म्हटलं आपण या वेळेस बघतोय तिथे आपण त्यांची कार्यशाळा घेऊ की. आज सरपंचांमध्ये फरक पडत चाललेला आहे. पूर्वीचा सरपंच 60 वर्षाचा राहायचा, 65 वर्षाचा राहायचा, 70 वर्षाचा राहायचा. त्याची शक्ती क्षीण झालेली आहे. गाडं चालतं ठेवणे हेच त्याचं काम. आता सरपंच बदल लागला ना. आता सरपंच हा 30 वर्षाचा 35 वर्षाचा त्यांना पाय म्हणून त्याचा उत्साह खूप आहे हो. काम करायची इच्छा आहे पण काम काय करायचं हे कष्ट. त्यामुळे म्हटलं अशा सरपंचांना आपण एकत्र जमवू. त्या सरपंचांना पाणी कसं जपवायचं, पाण्याचा वापर कसा करायचा, भूजल कसं वाढवायचं. माझ्याजवळ 5 मोठे एक्सपर्ट आहेत. शिरपूर पॅटर्न नाव लागेल. त्या शिरपूर पॅटर्नचा जनक जो आहे तो माझा जवळचा मित्र आहे. त्याला मी इथे आणू शकतो. आणि अशा प्रकारे त्या 25 सरपंचांना आपण मार्गदर्शन करून सांगू शकतो की असं करा, तुमचं गाव जलसमृद्ध करा. तुमचं गाव जलसमृद्ध केला तर तुमच्या गावात टँकर लागणार नाही. तुमचं गाव पूर्णपणे पाण्यावर चालेल. ते पाऊस कमी आहे का जास्त आहे त्याच्यावर काही अवलंबून राहत नाही. आपल्या गरजेच्या 2.5 पट पाऊस पडतो तो आपल्याला वापरता येतो. त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यात आपण मला मदत केली. आय विल बी व्हेरी मच. सांगण्यासारखं माझ्याजवळ नाही. त्यामुळे अत्यंत संवेदनशील विषयावर सरांनी त्यांच्या उगवत्या वाणीतून त्यांचा अनुभव संपन्न विचारातून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. पिंगोरी हे तालुका पुरंदर मधलं आपल्या जिल्ह्यातलं गाव आहे. सरांनी त्याचं उदाहरण दिलं. डॉक्टर सुरेश खानापूरकर हे सरांनी सांगितलं की शिरपूर पॅटर्नचे जनक आहेत की त्यांचा जो जल व्यवस्थापनाचा अभ्यास आहे त्याच्या माध्यमातून ते अनेक राष्ट्रीय पुरस्काराचे जागतिक पुरस्काराचे मानकरी ठरले. असे शिरपूर तालुका आहे तो धुळ्याचा
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ते रहिवासी आहेत, त्यामुळे त्यांना शिरपूर पॅटर्न असं त्यांनी नाव दिलेलं आहे. डॉक्टर सुरेश नानापूरकर त्यांची जलव्यवस्थापनातली बरीच पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सरांनी सांगितलं त्यांच्या मनोगतामध्ये, धावते पाणी थांबते करा, चालते पाणी रांगते करा, रांगते पाणी थांबते करा आणि थांबत्या पाण्याला जमिनीत पुरण्याशिवाय पर्याय नाही. अत्यंत मार्मिक पद्धतीने सरांनी ते सांगितलं. यासाठी त्यांनी 3 पर्याय दिले. पर्यावरणाला पूरक असणारी देशी वृक्षाची लागवड करणे, त्याचबरोबर मित्रांनो, मी गेल्या 21 वर्षापासून जलसंवाद हे मासिक या मासिकाचे अंक मी प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. कोणतीही वर्गणी न देतो तुम्ही हे मासिक घरपोच मिळू शकता आपल्या मोबाईल. फक्त आपला मोबाईल नंबर कोणातरी एकाला द्या, ते यादी माझ्याकडे पाठवा, मी त्या सगळ्यांना माझे अंक पाठवा. नक्कीच मी पाण्यावर 25 पुस्तकं लिहिलेली आहे. ते पुस्तकं सुद्धा अंकाच्या स्वरूपात आहे. तर ते पुस्तक सुद्धा आपल्याला या मोबाईल नंबरवर मिळतात. मला सहकार्य करा आपल्यापर्यंत पोहोचण्यास. नक्कीच अर्थकारणाचा आहे. अशा ह्याच्यातही सरांनी ही संधी सर्वच जलसंवादकांना दिलेली आहे की सर सांगतात की तुमचे मोबाईल नंबर इथं नोंद करा, त्याच्यावरती अंक PDF स्वरूपात दर महिन्याला त्यांचा जो जलसंवाद अंक प्रकाशित होतो त्याचा ते आपल्याला पाठवतील. त्याचा वापर, त्याचा उपयोग नक्कीच आपल्याला वाचनात राहील. सरांनी पर्यावरणाला पूरक देशी झाडे लावायला सांगितले. त्याचप्रमाणे वृक्षारोपण करताना अनेक निसर्ग मित्र अलीकडे सुधारित झाले की ते झाड लावताना आजूबाजूचं गवत आणि ते झुडपं आहे ना जुनी ती काढत असतात, म्हणजे ती काढली नाही पाहिजे. कारण झाडानंतर जो वाहून जाणारा पाण्याला आधार जो आहे मुख्य तो झुडपं आहे आणि झुडपानंतर तिसरा पर्याय सांगितलं सरांनी गवत. वृक्षारोपणाची ज्यावेळेस आपण कामं करतो त्यावेळेस आजूबाजूची जुनी झुडपं गवत यांना कुठलाही धक्का न लावता नवीन देशी पर्यावरणात वृक्ष लावायला पाहिजे असं सरांनी त्यांच्यामध्ये सांगितलं. आणि एक गाव तर गेल्यानंतर कसं त्याचं पुनर्जन्म झाला, त्याचा कसा विकास झाला याच्याबद्दलही सरांनी त्यांच्या मनोगतातून माहिती दिली. सर नक्कीच तुम्ही आज या ठिकाणी आला. पुस्तक प्रकाशन करणं हे एक औपचारिकता होता, पण समोर असणारा जनसमुदाय, पत्रकार, साहित्यिक हे समाजातला एक आरसा असतो आणि या सर्वांसमोर आपण आपले विचार मंथन या ठिकाणी माहितीच्या रूपात सादरीकरण केलं. त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं, आजच्या पुस्तकाचे लेखक विठ्ठलराव वळसे पाटील यांच्या वतीनं आणि वनराई प्रकल्पाच्या वतीनं मी मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो. आणि शेवटचा दोन कार्यक्रम समारोपाचा आणि अध्यक्षीय मनोगताचा होईल. मी चंद्रकांतजी वारगडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अध्यक्षीय मनोगत आणि समारोपीय आभार प्रदर्शन आपणच करावं. तर पूर्वी सरांना विनंती करतो की कृपया कोणी भोजन केल्याशिवाय जाऊ नका. आपल्या सर्वांच्या सुरुची भोजनाची व्यवस्था इथे केलेली आहे. तुमच्याकडे नक्कीच आता ते किंवा आर्थिक असतात, पण जो ग्रामीण भागातना मासवडीचा बेत कुठं शहरामध्ये मिळत नाही. अनेक शहरात कार्यकर्ते आले, तर सर्वांना विनंती कृपया आपण या मासवडीचा आस्वाद घ्यायचा. निसर्गदाता या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला पुस्तक लागलेले डॉक्टर दत्ता देशकर सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी विस्तार जे यांचे सहकारी आहेत, वर्ग मित्र आहेत, बरोबर, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी आवाज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या पुस्तकाच्या संपादिका स्वाती इंगळे आहेत. आणि या ठिकाणी या निमित्तानं आपण सर्व या शिरूर आणि हवेली भागातले पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिला. खऱ्या अर्थानं आपण सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिला. आणि बऱ्याच जणांनी हा प्रकल्प पाहिला होता. यातले 50% लोक या ठिकाणी येऊन पत्र हे सगळं पाहून गेलेले. बऱ्याच जणांनी जो प्रकल्प पाहिलेला होता प्रकल्प आपण पाहिला. आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रमाची ज्या बातम्या आहेत किंवा जो या ठिकाणी खरं काम काय चाललंय पाहिजे नसतं ते काम आपण या ठिकाणी या 2 तालुक्यामध्ये जाणार आहे या ठिकाणी. त्यामुळे मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं जसं सरांनी सांगितलंय, प्रथमतः मी त्यांना ग्वाही देतो की या ठिकाणी आपण एक अन्नाने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि नक्कीच 2 महिन्यामध्ये आपण या ठिकाणी 50 सरपंचांना बोलू आणि याच ठिकाणी तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कसा करता येईल. या ठिकाणी कृषी संमेलन असेल, जल संमेलन असेल, या गोष्टी आम्ही दोघं नक्की करू अशी सरांना ग्वाही देतो. आणि खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी आलो या कार्यक्रमाला उपस्थित व्हायला. वळसे पाटलांनी मला सांगितलं मागच्या आठवड्यामध्ये घेऊन गेले की आपल्या असं कार्यक्रम करायचं. वळसे पाटील म्हणलं काय काळजी नाही, रविवारी गर्दी असते माझ्याकडे, तर आपण ते नियोजन करू. गर्दीचा मला फोन करूनच या ठिकाणी करा कसा मी सगळ्यांना संध्याकाळनंतर यायला सांगितलं. सकाळचे कार्यक्रम आहे त्यामुळे येऊ नका म्हणलं. आणि
खऱ्या अर्थाने हे सर्व करत असताना अडचणी खूप असतात, पण ते काम करण्याची ज्यावेळेला एखादी आपल्याला जिद्द असते. 2017ला मी ठरवलं की आपण काहीतरी वेगळं करूया. राजकारण करून झालं, समाजकारण करून झालं, सगळं करून झालं, त्यात काय मजा यायला. वेगळं काय करायचं आपण की जे पुढच्या ग्रामीण 100-200 वर्ष लोकांना कामाला येईल. आणि आपल्या पक्षात आपला फोटो ते सेपरेट राहतो, नंतर आपला बंदोबस्तांना माहीत नसतं. मग हे काम लोकांपर्यंत जेव्हा जाईल तेव्हा 100-200 वर्ष लोकांच्या नजरेत राहील का, आणि आपल्या आपण कोणतरी काढ असं काहीतरी काम केलं पाहिजे. आणि ते काम मला सुचलं की आपण वृक्षारोपण करू आणि पाणी आणू. त्या कामाला 2017ला सुरुवात केली. एक 50-100 लोक बरोबर असतील. त्यावेळी सुरू हवेलीचा वर्किंग ग्रुप होता, त्यामध्ये आपले पत्रकार बांधव होते, कोरेगावचे आपले पत्रकार असले, असे बरेच सहकारी होते. त्यानंतर आजूबाजूचे लोक या ठिकाणी टेक्निकल यायचे, त्यांना बरोबर घेतलं, काम सुरुवात केलं, छोटंसं काम चालू केलं. 22 मार्च 2017ला काम चालू केलं. त्या दिवशी माझा वाढदिवस असतो. त्या वाढदिवस आपण वेगळं काहीतरी करू असं म्हणून मी सुरुवात केली. आणि ती सुरुवात पहिल्या वर्षी पर्यंत लोक थांबली, दुसऱ्या सगळे लोक गायब झाले, पण मी थांबलो नाही. त्यामुळे आपण काहीतरी करायचं, वेगळं करायचं, आणि ते काम जे सुरू केलं. पहिल्या वर्षी माझं इच्छा होती की आपण 1 लाख झाडं लावायची. नंतर थोडं प्रोत्साहन मिळत गेलं, लोक जोडत गेली. नंतर ते गेलं माझं 10 लाखावरती, आणि आता 1 लाख लावून पूर्ण झाल्यानंतर माझं गेलं ते आता 1 करोडवरती. अशा प्रकारे काम करत असताना जी एक वेगळी मजा येते काम करायची. त्यामध्ये तुमचं निसर्गाच्या वातावरणामध्ये आपल्याला रोज व्यायाम होतो. त्यानंतर निसर्गाच्या आत माझ्या जेवढे पक्षी आहेत, पूर्वी काही पक्षी नव्हता, आज 50 किलो बाजरी मला रोज त्या पक्ष्यांना लागते, म्हणजे ती माझी वाढवत असतात. आता या महिन्यामध्ये त्यांना लागत नाही, आपण दिलं तरी ते खाणार नाही. यामध्ये तेवढं स्वावलंबी की आपण या महिन्यात त्यांना धान्य दिलं तरी ते खाणार नाही. धान्य ते डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी नंतरच त्यांना धान्य घेतात. त्यांची धान्याची पाण्याची व्यवस्था केली आहे, त्यामुळे पक्षी स्थलांतर होत नाही. जेणेकरून बऱ्याच ठिकाणी पक्षी खायचं संपले की दुसऱ्या राहण्याचं त्या ठिकाणी खायच्या ठिकाणी जातात. त्यामुळे या ठिकाणी पक्षी असतील, कोले असतील, सस्य असतील, सगळ्यांची पाण्याची खाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळं सगळे पाणी आनंदाने साप मुंगीला पण पाणी प्यायची व्यवस्था केली. मी पाहिले आहे की त्या गमेली मांडली मी डोंगरावरती, त्या गमेलीमध्ये मुंगी पडलेली दिसते मला, त्याचा त्याला पाणी लागते उन्हाळ्यामध्ये. मग मी त्यामध्ये बांबू टाकले छोटे होते, आणि थोडं वाट पाहिले मुंगी येतात, पाणी पण परत मागास येतात. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाची व्यवस्था केली, आणि खऱ्या अर्थाने काम करताना एक वेगळी मजा येते. आणि तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी त्याचं स्वरूप वेळच्या वेळेला वार्तांकन करता. आणि हा जो आपला काम करतोय आपण, हे काम कुठेतरी पुढे गेलं पाहिजे, वेगळं झालं पाहिजे, कामाची लोकांपर्यंत माहिती केली पाहिजे. माझ्या आयुष्यात मी 3 स्वप्न पाहिले. त्यातलं पहिलं स्वप्न आहे 1 कोटी झाडं लावायचं, दुसरं स्वप्न आहे 100 कोटी होणार पाणी जमिनी जळवायचं, तिसरं स्वप्न आहे मला 100 वर्ष लागायचे. 2 स्वप्न पूर्ण केली, तिसरं स्वप्न आठवडी पूर्ण होणार. त्या शक्ती काम करतो, आणि रोज त्यामध्येच असं वेगळं काय केलं नाही. हॉटेल गेले, हॉटेलमध्ये सगळ्या संध्यामध्ये मला या ठिकाणी नशिबाने जागा मिळाली, आणि मुलाला काहीतरी व्यवसाय मिळावा म्हणून मी हॉटेल गेले. माझी चौकट ठरली, चौकटीने बाहेर जायचं नाही, रोज ते काम नियमित करायचं. आणि त्यातून आपण रोजच्या रोज आपल्याला माझ्या हॉटेलमध्ये येणार प्रत्येक कस्टमरला मी म्हणजे लक्ष्मी ग्रोथचा अपडेट देतो. आलेल्या प्रत्येक कुटुंब असं पाहिजे असतं, ते कुटुंबाला झाडं कुठे लावली पाहिजे, झाडं का लावली पाहिजे. तुम्हाला पुढच्या काळामध्ये जर घरात जागायचं असेल, तुम्ही काय खाल्लं पाहिजे. 40 वर्षांनी सगळ्यांनी कॅन्सर होणार आहे. तुमच्या आत्ताच खाण्यापाण्यामध्ये बदल नाही करत आहे, हे त्यांना समजून सांगतो. कुठल्या झाडाचा काय उपयोग आहे, अर्जुनचा काय उपयोग आहे, लक्ष्मीचा काय उपयोग आहे, या झाडांची बेलाचा काय उपयोग आहे, झाडांची माहिती देऊ. गुळवेल माझ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनेकांच्या शुभच्या वेळा म्हणजे गुळवेल म्हणून लोकांना काय होतं सांगायला लागतं. लोक आपल्या दारात झाडाचं लिंबाचं, त्याचा उपयोग काय करायचा, सगळ्यांना सांगायचं कोलगेट नाही वापरायची. तुम्ही लिंबाच्या गाडीत रोज दात ब्रश करा, काय नाही एकदम चकाचक येतात. या सवयी बदलल्या पाहिजे. त्यासाठी लोकांचं आपण रोज इथे प्रबोधन करतो, आलेल्या कुटुंबाला सांगतो समजून. आणि हॉटेल व्यवसाय करताना दोन्ही काम होतात. लक्ष्मीपुर झाडत्यांनी कॅन्सर बरा होतो. तुम्ही घरी न्या, लावा, मोठं करा, रोज 2 पानं चहा टाका, 2 पानं भाजीत टाका, तुम्हाला कॅन्सर होणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी काम करत असताना तुमचं सर्वांचं सहकार्य या ठिकाणी मला लाभतं, आणि हे काम मोठं होत चाललंय. याला आपण सर्वांनी सहकार्य करावं. आपण सर्वजण या ठिकाणी सर आले, सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी या बपुरी देवरा योजना असेल किंवा वलशे पाटलांनी जे पुस्तक आहे त्यामध्ये बऱ्यापैकी सगळेच विषय पर्यावरणावरती आहेत. प्रत्येकाने ते पुस्तक घ्या. त्यांनी 200 रुपये किंमत ठेवली. मी त्यांना त्यांच्या विनंती करून तुम्ही ते पुस्तक आम्हाला सगळ्यांना 100 रुपये द्या. प्रत्येक जणांनी ते पुस्तक द्या, 100 रुपये त्यासाठी खर्च करा, वाचा, आणि खऱ्या अर्थानं त्या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यामुळे ते पुस्तक अजून दुसऱ्या तुम्ही वाचून झाले की दुसऱ्याला द्या. म्हणजे ते पुस्तक असं 4-5 ठिकाणी फिरलं तर 5 जण त्यातून 2 जण जर त्यातून तयार झाले उशिरोपण पर्यावरणाचं काम करणारी, तर आपल्याला खऱ्या अर्थानं आपण त्या पुस्तकाचं छापल्याचं काय उपयोग करा असं वाटेल. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी या ठिकाणी जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाही असं म्हणजे काय होत माहिती का, खरं जेव्हा काम करतो समाजामध्ये काम करतो
किंवा या सगळ्या लेखक त्याच्यामध्ये काम करतो. कार्यकर्ता मोठा नसतो, श्रीमंत नसतो किंवा त्याच्या पाठीमागे कार्यकर्ते. मी सकाळी लवकर 8 वाजता हे माझ्या आधी हातात आहे. आम्ही जोडलेले 10-12 वर्ष झाले, परंतु प्रत्येक त्यांचा लेख वाचला जातो, लेख पुढे माझ्याकडून जातो. कारण माझं काम महाराष्ट्रामध्ये खूप पर्यावरणाचे ग्रुप सगळे लोक पाहत असतात आणि त्यांना काम आवडतं, म्हणून वेगवेगळे लेख त्यांचे मी पुढे पाठवत असतो. आपण सर्वांनी या इथूनच्या काळामध्ये प्रत्येकाने आपण जाताना प्रत्येक क्षेत्रातल्या या ठिकाणी प्रत्येक दिग्गज माणूस पत्रकार म्हणजे त्याचे रोजचे 50-100 लोकांचे संबंध असतात किंवा बातम्या असतात. त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये पर्यावरणाची वाढ कशी होईल, पाणी जिरलं कसं, हे काम आपण आपल्या माध्यमातून करावं. आणि खऱ्या अर्थाने इथूनच्या काळामध्ये त्याची गरज आहे, खरी गरज आहे आपल्याला. जर झाडं नाही लावली, पाणी नाही अडवलं तर आपल्याकडे वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. 40-45 टेम्परेचर 50 गेल्यानंतर ते झाड लावलं चालणार नाही. सरकारच्या प्रवासापासून चालणार नाही. सरकार 1975-72 चालला होते. झाडांची संख्या वाढण्याऐवजी कमी होती. त्यामुळे तुम्हाला आम्हाला आपली पुढची पिढी जगवा शकतो, आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावा लागेल. आपल्या झाडात 4 झाडं लावा लागते. म्हणजे प्रत्येकाला आपण आले 60 लोकांनी जर 4 झाडं लावली ते 24-2.5 झाडं लागतील. 2.5 झाडं मोठी होती आणि त्या 260 कुटुंबांना तर ऑक्सिजनची कमतरता जाणार नाही. ही आपण जर जबाबदारी घेतली तर खऱ्या अर्थानं आपण देशाचं एक चांगलं काम करू अशा माझी विनंती करतो. या ठिकाणी मी माझं नामलेलं प्रास्ताविक भाषण अध्यक्षावर संबोधतो आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा आपलं आभार मानतो आणि आपण सर्वांनी जेवणाशिवाय जाऊ नये अशी विनंती करतो. धन्यवाद. सन्माननीय पाहुणे उपस्थित झाले, सर्वांचंच नामोल्लेख न करता सर्वांचा आभार व्यक्त करतो. आपल्या शिरूर हवेली पत्रकार संघ मित्र परिवार, महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण, अखिल भारतीय बालकुमार साहित्य परिषद शिक्रापूर पुणे शाखा शिरूर हे सर्वच या आयोजनामध्ये सहभागी झाले. सर्वांचा सहयोग प्राप्त झाला, त्याबद्दल सर्वांचाच आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा गुढ कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीनं या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. सर्वांना स्वर्गदाता पुस्तक प्रकाशनातील हे प्रबोधन आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. मुक्ताई प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे. धन्यवाद.